आमच्या साधू संतांनी गोड वर्णन केलंय महाराज. जशी दिवाळी जवळ येईन तसा पानवठ्यावर गेली आणि पाणी भरायला लागल्याच्या नंतर दुसरी मैत्रीण म्हणते अजून मूळ नाही आलं वाटतं. हृदयाला असा हो बाण मारल्यासारखा होतो महाराज. अजून मूळ आलं नाही म्हणल्यानंतर बाण मारल्यासारखा होतो. पण ती वरून हसते नुसती. येतील ना माझे दादा, येतील ना. अजून काय दिवाळीचा सण गेलाय का, येतील ना. पण त्या दुसऱ्या बाईनं बोललेले शब्द तीळ पडून जायचे. आणि घरी येत असताना कमरेवरची कळशी रांजणामध्ये रिचवीत असताना जशी भडभड भडभड ती रिचवायची तसं डोळ्यातून रिचवायचं महाराज. वळचणीच्या कडेला जायचं, मोठ्याने रडायचं नाही, फक्त पदर ओला चिंब करायचा आणि रडायचं तिने. आणि अन्न गोड लागत नाही, पाणी गोड लागत नाही, रात्रीच्याला झोप येत नाही, नुसती खांडाकडे बघत राहते, इकडून तिकडं तिकडून इकडं अख्खी रात्र. म्हणून माझ्या तुकोबराने तिथं बी वर्णन केलं सासू. माहेरीचा काय, माहेरीचा काय, येईल निरोप माहेरीचा येईल निरोप माहेरीचा काय माहेरीचा काय येईल माहेरीचा काय माहेरीचा काय येईल निरोप माहेरीचा काय येईल निरोप माहेरीचा डोळ्याला झोप नाही, रात्रंदिवस जागी महाराज. सकाळी उठल्यानंतर तसंच सडास मार्जन करायचं. हो. आणि शेतामध्ये सरपण आणायला गेल्याच्या नंतर तिकडून धुरळा दिसला, वर आकाशात उडाला की वाटायचं बैलगाडी माझ्या बापाची आली. खाळीच मोठं व्हायचं. पण थोड्या वेळानंतर लक्षात यायचं की ती वावटळ होती आणि त्या वावटळीनं धूळ उडवली होती म्हणून हिरमुसला चेहरा व्हायचा. काय सांगावं महाराज, इतकं गोड आहे. मग तिनं वाऱ्याच्या हातानं बापाला निरोप द्यायचा महाराज.
कारण दुसऱ्याच्या हातानं दिला तर कळेल आणि सासू म्हणेल तुला नांदायचा कटाळा आला का, जीवावर आलं का तुझ्या, म्हणून निरोप द्यायचा कुणाच्या हातानं, वाऱ्याच्या. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई भाऊ साठी परी मन खंतावत. विसरली काग भादव्यात वर्ष झालं, माहेरीच्या सुखालागी मन आचवल. फिरून फिरून सय येई जीव वेडावतो, चंद्रकळेचा ग शिव ओला चिंब होतो. काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार, होंग होंगोनिया करी कशी ग बेजार. गुरुजी कविता म्हणल्याबद्दल मार्क टाकतात परीक्षा आहे परीक्षा. कारण किती वर्षापूर्वीची कविता पाठ केली. एक गुरुजी तिकडे बसले, एक गुरुजी इकडे बसले. हो, दोघा जणांनी जर मार्क टाकले तर पास होईल मी, हे का नाही. अशी माहेराला निरोप वाऱ्याच्या हातानं द्यायची, आणि वाऱ्याच्या हातानं नाही पिरोप पावसाला, हे मनाचे संकल्प असतात महाराज. आणि मग त्याच्या पूर्वीची कविता होती महाराज, त्याच्या पूर्वीची. मग पाखराच्या हातानं निरोप द्यायचा, म्हणून लोक म्हणायचे पाखरासारखी वाट पाहते. मग पाखरासारखी म्हणजे हो त्या टाइमला हो पाखराकडे निरोप द्यायचा. ऋण झुना रे पाखरा, जा माझ्या माहेरा, कमानी दरवाजा त्यावरी बैसजा. माझ्या बापाला निरोप सांग की लेकीनं हो प्राण कंठात आणून ठेवलेला आहे, आणि जेवला हसला तर हात धुवायला येत आहे. पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे महाराजी. आणि मग त्या पाखराच्या हातानं निरोप हे सासरवासनीच्या जीवनातल्या संकल्पना होत्या. आणि तितक्या अवकाशात कावळावरून जायचा, आणि काव काव केलं की मग ती म्हणायची बाळा बाबा तुझी वाचा सोन्याची होऊ दे, आणि तुझी वाचा हो हिऱ्या मानकाची होऊ दे, आणि तुझ्या वाणीला यश येऊ दे. म्हणजे मग माझा बाप येईन. कावळा डोक्यावरून वरडून गेला की तिला शकून व्हायचा. काय शकून व्हायचा? डावा डोळा लवे उजवी स्फुरत असे हो. सासरवासनीचा डावा डोळा लावला आणि उजवी बाहू जर अशी उडाली तर कुणीतरी जीवाचं येणार आहे, म्हणून तिला वाटायचं. आणि घरी आल्यानंतर चूल फुरफुरायची हो, अशी गोष्ट व्हायची महाराज. आणि तितक्यात दारामध्ये गाडी उभी राहायची बापाची. भाऊ लहान भाऊ न्यायला आलेला असायचा, हुरळून जायची. हुरळून काय बोलावं याचं भान नाही, म्हणून त्याला पाणी द्यावं किंवा त्याला ववाळावं याचं भान नाही. हो, शेजारणीकडे जाते. तुम्हाला काय माहिती का, तुम्हाला काय माहिती का, काय आमचे दादा आले ना मला न्यायला, आमचे दादा आले ना मला न्यायला. किती हुरळून जायचं, किती माहेराची वाट पाहायची. माझ्या साधू संतांनी किती गोड लिहिलं महाराज, हृदयाला पीळ पडल असं लिहिलं महाराज. म्हणून साहित्य वेगळं पाहायची काय गरज आहे रे, आणि साहित्य शास्त्राचे अभ्यास करायची काय गरज आहे. आणि साहित्याचे अभ्यास करणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा जे नाही ते आमच्या संतांनी आमच्यासाठी लिहून ठेवलं महाराज. तुका म्हणे आता येतील न्यावया, अंगे आपुलिया माय बाप, अंगे आपुलिया माय बाप, अंगे आपुलिया माय बाप. अंगे आपुलिया माय बाप, अंगे आपुलिया माय बाप,
बाप अंगे आपुल्या माय बाप कामया पाय आपुलिया माहेरा जाई जाईन मी आता निरोपया संताला सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवा म्हणे आम्ही करुणा. हो महाराज, या पद्धतीनं जशी मुलगी सासरवासी वाट पाहते माहेराची, आणि महाराज गाडीत बसल्यावर काय, अहो सासर घरून मुलगी माहेर घरी चालली ना, तर गाडीचं पुढं तोंड करायची. आता बैलगाडी नवरा येत नाही म्हणून द्या सोडून. हो, गाडीच्या पुढं तोंड करायची आणि पाटल्यावर 2 हात ठेवायची आणि 2 पायावर बसायची. ती कधी येतंय माझं माहेर, दिसलं दिसलं. हो, पांडुरंगाच्या मंदिरातला, मारुतीरायच्या मंदिरातल्या वडाचा शेंडा दिसला, म्हणून तिला त्या बैलगाडीचा वेग कमी वाटायचा आणि लांबून दिसायचा, आनंद व्हायचा. ती पुढं तोंड करायची, कारण गाडीचा वेग कमी पडायचा आणि तिचं मन पुढं पळायचं. आणि तीच मुलगी माहेर घरून निघाली तर तिचं तोंड गाडीच्या पाठीमागं असायचं, गाडीच्या पाठीमागं. कारण ते सुद्धा तुकोबारायांनी लिहिलंय महाराज, कन्या सासुऱ्याची जाय. वा 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 वा, बोला. कन्या सासुऱ्याची जाय, कन्या